हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर बघा आमच्या नवरोबानं 2 बोडमुडं आणल्या त्या तर शेणी मारायला लागली त्या हा तर तुझ्या जीवावर बघा लय शायनिंग मारते ते. मला पण आणलंय, त्यांना एकलंच नाही आणलं तर रात्री मला पण आणलंय. तर मी आता काय अजून आंघोळ केली नाही. पोटात उठल्या तर भुकाचं डोंब दोन जावा घेऊन बाहेर तिथून जाळी काढा आणि मी घेऊन जावा. तर आमच्यात झालती उंदर. तर तुम्हाला एक खुश खबर सांगायची आहे. तुम्ही म्हणता रोजच सांगते ह्या तर सांगणार आहे. तर मला म्हणून नका घ्या तर टिकली तर काय नाही. तरी झालं लागली भुका बघा. तर करते मिरचू. मी मिरचू करायला बसली आहे बघा. यांचं चाललंय जेवण इथं आहे का. पोटात लय डोंबाळ उठत असते नाही. 2 वाजले आता 2. त्याच्यामुळं भुकाले लागते त्या आता. तर मी काय माहिती आज मला सकाळ धरणं मी उठल्यापासून पहाटेपासूनच हसते या. मला हसायचं येत आहे काय माहिती. उगाच्या उगच हसते या सकाळ धरणं. तर आज माझा हसायचा दिवस आहे. काय माहिती मला म्हणजे रडती विरती काय माहिती संध्याकाळी. तर आज संध्याकाळी रडली तर तुम्हाला सांगेलच. पण पहाटेपासून तर माझं मी आज हसते आहे का नाही. मला म्हणजे तुला येड बीड लागले का काय. पण काय माहिती मला येड कशाला लागते. येड नाही लागत पण हसा येते मला. तर मला म्हणलं भाजी बिजी काही करू नको. दहा एवढं गाठ थोडं शेंगदाणे टाकते की मिरचू. तर आज घालते बांगड्या. ह्या हातातल्या बांगड्या 4 आहेत त्या ती फोडून टाकते. मी असं मला तुम्ही वाटत असाल म्हणसाल पण मी तुमच्या आधी म्हणते की अगं स्वतः हातात बांगड्या घालत जा. पण काय होत आहे टाईम भेटत नाही मला. हातात बांगडी घालायला सुद्धा टाईम भेटत नाही. काय सांगायचं. ती गरम असते रे. ती गरम करून ठेवली असेल हां. सकाळ माझ्या पोरा नाव का डबा भरला आणि तसंच राहिला घरी. काय तर तायडाच राहिला असं. तर याचं का तुम्हाला दाखवते मी. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. काय करावं इकडं कामाला बघू तर इकडे काहीतरी आंधळ होतून बसतं या. काही असा डबा होता लावून तर ही तर म्हणलं काय आहे बघावं ह्याच्या. तर काय चटणी आणि काही एक चपाती भरलेली ताजी तशीच असतंय बघा. कामाच्या नादात लेकरांना सुद्धा लक्ष लागत नाही. आता आहे का ना उपस्थे बसायचं. तर मी त्या सरांना फोन करते आता की सर अजून काय माहिती पोराने मागितलं तर बरं झालं. पुरीचं काय नाही हो कळती पोरगी आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. आपण पोराचा अवघड आहे. अवघड आहे सगळं लय म्हणजे अवघड आहे. तर इथं ठेवते मोबाईल आणि घेते मिरचू करून सांडत बसले करून. काय करताना काय नाही. तरी मी कधी पण आलं तरी मी त्याला पहिला डबा बांधत असते. बाटली भरत असते. त्याला नटापटा करत असते. सायतर 9 वाजता गेली तरी. तर असं तुम्ही करता का सांगा हवा. हां कारण कॅमेरा धरायला कोण नसतंय. तर कधी मिरतो आणि गरम गरम कधी बी खायला असल्या भुकाच्या दावत का नाही चांगलं मिरतो आणि शिळी भाकर तेल चटणी कुठं आहे उकळा तुझं नाही का. तर त्याचा त्यांना दम निघा नाही. मी उकळत फुटते. तर चला आता घेते आता सोंबा ते आणला मी म्हणलं कधी
हिवायचं आणि सुकलेल्या मिरच्या येते ना, तर असं घेते कुठून. काय नाही, पोटात आणपाणी असलं तर सगळं आहे, आता काय सुद्धा नाही बघा. मला म्हणलं आंघोळ राहू दे, आधी माझा पोटाचं बघ. हाय का रात्री जे चपाती ती सकाळी काय डब्यापुरतच केलते लिहिलं. जर व्हिडिओ बघितलाय की तुम्ही बघा. आणि ठोबा आपण लोटरचा केलाय बा. मस्त पैकी असा मिरचू झालाय आपला तयार, एक नंबर दुपारच्या जेवणाला. कसं लागते बघा, आणि त्याच्यावर तुपाची धार आणि मिरचू खाऊन बघा, एक नंबरच लागते. तर लेकरांचं मला टेन्शन आलंय, अजून दूध ते तापवायचं आहे आपल्याला. दूध ते तापवून घेते, झाडून झुडून घेते, आणि मग तासभर बघू टाईम भेटला तर आज आभाळती फिरतंय त्याच्यामुळे मात्र काय म्हणले की झोपू बिपू नका, आराम घेऊ नका, पण घ्यावाच लागतोय नाही म्हणलं तरी. आज जरा वाहतूक जास्त आहे, खेपाचं काही नियोजन नाही. बघू आता. कसं झालं तू देते ना काय कालवण काय केलं व, तर विचारावं लागतं शेजा पाजाऱ्यांना कालवण. हा तर कांद्याची पात केली त्यांनी, तर मी त्यांच्याकडून थोडंसं आणते, त्यांना मिरचू देते. तर असं आमचं जीवन आहे बघा भट्टीवरला. काय करतात, एकामेकाला सहकार्य करायचं. तर थोडा फोटो देते त्यांना आणि देऊन येते, कारण का रोज मला भाऊ विचारते तर मिरचू केला का, मिरचू केला का. आणि त्यात जास्त ताईला आवडतो की कांदा ती टाकलेला मिरचू. मग ते मला विचारते कसं करताय तुम्ही. तर ही रेसिपी आपली सोलापूरपर्यंत गेली आहे बघा. हाय का नाही. ताईने केला, ताईच्या सुनाने केला, सुनाच्या लेकीनं, सुनाच्या म्हणते ताईच्या लेकीनं पण केलं. तर असं सोलापूरपर्यंत पोचलं. मग लागतंय, वास पण चांगला येतो. तर तुम्ही बघ करून बघा. चला आता झाले, मी त्यांच्याकडून थोडीशी पात घेऊन येते. सगळ्याला बाय. तर झाली बघा अर्ध्या तासाची झाली झोप, लय बिन आहे. तर मालकाने उठवाय आल्यावर आणले ते आईस्क्रीम दोघाला दोन. हो का नाही का, हो का इकडं चाललंय. ताईचे सूनबाई आले तर त्यांना हे करायला. हो का यांचं तर झालं वडायचं बी. घामन डबडबल्यात एक फॅन टाकलाय आपल्या, फॅन टाकलाय आपल्याला नीट करायला. तर चला आता वाहतुकीला जायचं.